तर नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचं ऊसतोडी जीवन या चॅनलमध्ये। कसे आहेत तुम्ही सगळेजण? बरे आहेत का? आज तुम्हाला सांगतो भरून झालं, जरा वडा यायला ट्रॅक्टर रोटर मारायला गेलाय, थोडा उशीर लागणार आहे यायला, म्हणून म्हणलं एखादी तुम्हाला एक मनोरंजन म्हणून गोष्ट सांगावा। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो। एक हत्ती असतो आणि तो नदीवर आंघोळ करत असतो। त्याने आंघोळ केली, फ्रेश झाला आणि जंगलाकडे निघाला। तर जंगलाकडे निघता निघता त्याला वाटेत एक डुक्कर दिसलं। डुक्कर तर किती स्वच्छ असतं हे सगळ्यांनाच माहित। पुरून डुक्कर आलं, सगळं भरलेलं, बँदगाडानं चिखलानं भरलेलं डुक्कर आलं पुढून। हत्तीला काय वाटलं, मी आता आंघोळ केली, माझं अंग भरल, आपण थोडी रस्ता सोडाव आणि या डुकराला जाऊ द्यावा। म्हणून डुक्कर जवळ आलं की हत्तीनं काय केलं, वाट मोकळी केली आणि जाऊ दिलं त्याला। ते डुक्कर पुढे गेलं की हत्ती परत वाटेवर आला आणि चालायला लागला। डुक्कर एवढा खुश झाला, त्याचा आनंद मायना। त्याला वाटलं एवढा मोठा हत्ती आणि तो मला भेला, रस्ता ह्यानं मोकळा केला। तो काय नदीत पाणी प्याला, गडबड गडबड, पोट सुद्धा भरलं नाही त्याचं, अर्धच पाणी प्याला आणि गेला आणि त्याच्या मित्रांना सांगायला लागला, काय सांगू तुम्हाला, म्हणला मी नदीला पाणी प्या चाललो होतो, तेवढे ते हत्ती आला आणि मी दिसलो की बाजूला झाला, मी मस्त डवलत त्याच्या पुढून आलो। तो हसू हसू सांगायला लागला आपल्या मित्रांना। मित्र म्हणले, अरे हत्ती एवढा मोठा आणि तुला भेला आणि रस्ता सोडला? तो म्हणला, हो। मग हळूहळू करता ही बातमी हत्तीपर्यंत पोहोचली। मग हत्तीचे मित्र त्याला लागले नाव ठेवायला, अरे काय तू डुकराला भेलास आणि रस्ता सोडलास? म्हणला, हो। काय केलंस असं? काय तुझ्या एवढ्या ताकदीचा उपयोग आहे? आज बघ म्हणला, ते हसायला लागले सगळे की तू रस्ता सोडलास। तो म्हणला, नाही, मी रस्ता सोडला, पण कशामुळे सोडला? तो डुक्कर सगळा चिखलानं भरलेला होता आणि रस्ता बारीक होता। मला वाटलं हा माझ्या अंगाला अंग घासील आणि मी तर नेटकाच नदीहून आंघोळ करून आलतो आणि माझं अंग मळल, म्हणून मी रस्ता सोडला। नाहीतर ह्याला काय मी पायाखाली तुडून तर मारला असतं। तसं मित्रांनो, या गोष्टीतून मी तुम्हाला हे सांगितलंय की काही ठिकाणी आपण थोडी साईड घेतलेली परवडती। प्रत्येकाच्या तोंडाला लागण्यात अर्थ नाही, आणि जर लागायचंच असेल तर तो आपल्या बरोबरीचा असायला हवा, आपल्या इतक्या ताकदीचा असायला हवा, तर त्याच्या नादाला लागावा। नाही, लहान असेल तर त्याच्या नादी लागू नाही। तर मित्रांनो, आज एक मजेशीर गोष्ट याच्यामुळं सांगितली की रानात वल्ल आणि आपल्या ट्रॅक्टरला काही इथून बाहेर निघत नाही। ट्रॅक्टर गेला रोटर मारायला आणि तोपर्यंत काय करावं म्हणून एक मनोरंजन म्हणून मी तुम्हाला गोष्ट सांगितली। तर कशी वाटली गोष्ट मित्रांनो, कमेंट करून अवश्य सांगा, कारण रोजच ऊस तोडणीचे भरणीचे व्हिडिओ बी मला बी दाखवायचा कंटाळा आलाय। म्हणजे रोज तेच दाखवा तरी काय, म्हणून आज तुम्हाला एक मी गोष्ट सांगितली। आणि तुम्ही कुठल्या गावातून आपले चॅनल पाहता
ते पण सांगा. आणि एक ऊसतोड मजुराला तुम्ही सपोर्ट करा, कारण तुमच्या सपोर्ट शिवाय काहीच नाही. तुमची एक लाईक आपल्या फार महत्वाची. तर लाईक करत जा मित्रांनो आपल्या चॅनलला. भेटू उद्या, तोपर्यंत नमस्कार.